स्पर्धेचा विचार केला तर आपण म्हणजे तर मयूर ठाकूरने खूप चांगली फलंदाजी केली, 50 धावा देखील कुठल्यात. किरण पाटीलने आपण पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली. तर भुवनेश भोईर यांचा सत्कार करतील. प्रवीण भोईर यांना विनंती करतो आपण आपल्या शुभासनाचा सत्कार करता भुवनेश भोईरचा. बघा उंबाडे संघासाठी पारितोषिक त्यांचा जो काकांचा बॅनर आहे त्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकांचा सामना अमर गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्राईकला फलंदाज विकास जाधवला आपण पाहू शकता. नॉन स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला विकास. अमर गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय. परेश पाटील सांगितलंय माझा झेल आहे मी घेणार आहे आणि तो झेल त्याने घेतलाय आणि इथं मात्र पहिली सफलता प्राप्त करतोय अमर. अक्षय बाद होतो इथे मात्र, कारण अक्षयला आपला बघितलं धावांचं अकाउंट ओपन करायचं, स्वतःचं अकाउंट ओपन करायचं, पण अक्षय बाद होतोय. पहिलाच गडी इथं मात्र बाद करतोय अमर ठाकूर, ज्यासाठी जाणला जातो. आपण एक अष्टपैलू खेळाडू आहे. राकेश मात्रे 11 संघाचा नवीन फलंदाज उगम शेलार. चला जयनमान निलजे संघाचे संघनायक आणि नवीन 11 तिसगाव संघाचे संघनायक यायचं आमच्या समालोचन कक्षामध्ये. खरं का नाणेफेकी लगेच करून ठेवायची आहे. तर अमर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला विकास जाधव कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चेंडू शॉर्ट पिच होता, पुल केला चेंडूला. चेंडू जातोय यावेळेला फायनल क्रिकेट मधून सीमा पार जातोय का पायचा, चेंडू सीमा पार जातोय. चौकार. धावसंख्या आपण पाहतोय चौकार आणि मात्र खातं उघडलं तर विकास कडून आणि संघाचं देखील स्वतः धावसंख्या धावफलकात 4 धावा. अमर चेंडू ऑन साईडला, चेंडू अभेद होता याला मिड विकेटला. पाहिजे चेंडू सीमा पार जातोय का, विकासच्या बॅट मधून आपण दुसरा एक दमदार दणदणीत चौकार येतोय. थँक्यू डीजे. तसं काय धावफलकात आपण पाहू शकता एक गडी बाद 8 अशी सुरुवात आपण पाहू शकता गावदेवी उंबाडे संघाची. कारण नाणेफेकी आपण परास्त झालाय, तर इथे मात्र मोठं लक्ष ठेवायला लागणार आहे राकेश मात्रे 11 संघासमोर. चेंडू बॅकफुट गेला, स्क्वेअर कट करतोय, आउटफील्ड पास आहे. क्षेत्ररक्षक रिद्धेश पाटला करतो चेंडूचा, पण अधिक वेगाने चेंडू सीमा पार. सलग 3 चेंडू 3 चौकार दाखवतो विकास. थँक्यू. नितीन आपण पाहिले तर प्रथमेश देखील त्याच शैलीचा खेळाडू वाटतोय. पुढे तर अमर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज विकास. चेंडू ऑन साईडला, खूप चांगला टायमिंग बघायला मिळते. चेंडू सीमा रेषेबाहेर लँड होतो, षटकार. थँक्यू डीजे. आपण बघतोय पहिल्या फेरीतील तिसरा सामना नवीन तिसगाव विपक्ष जनुमान निलजेमध्ये. मी भुवनेश भोईर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेकी करायचे. तर धावसंख्या धावफलकात आपण बघतो वाऱ्याच्या वेगाने वाढताना दिसते. मात्र 18 धावा धावफलकात आपण पाहतोय. पण अमर थोडंसं महागडं ठरतोय, कारण पहिला चेंडू ती गडी बाद केला होता यावेळेला. चेंडू शॉर्ट पिच होता, थोडंसं संत गतीने चेंडू आलाय. विकास थोडेसे नाराज होतात, कारण विकासला एक मोठा फटका मारत होता. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी उंबाडे संघाची धावसंख्या आपण पाहू शकता एक गडी बाद 18 ची सुरुवात.
चला खेळाडूंना विनंती असणारे एकत्र येऊ नका, कारण का आज आम्हाला 9 सामने कव्हर करायचे. एक मेगा फायनल आपण होतो, एक सेमीफायनलचा सामना सुद्धा आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर जगदंब वाकलन संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला आणि काल आपण बघतोय सेमीफायनलमध्ये आपण दाखल झालाय तो म्हणजे आपण निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ. पाहिजे आज त्यांच्याबरोबर कोणता संघ फाईट बॅक करतोय. योगेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला उगम शेलरला आपण पाहू शकता यावेळेला. चेंडू आपण बघितलं थोडासा टेकअप झालाय, ऑप्शनच्या बाहेर जातोय. पंच वाईटची खून करतायत. अव्वंतर धावेने भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 19 धावा आपण पाहू शकता. सायकल फलंदाज उगम शेलरला आपण पाहू शकता. योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू यावेळेला मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवेत होता यावेळेला, हसमुख झेलपर्यंत पोहोचत नाही यावेळेला. एक धाव इथे मात्र मिळते उगमला, एक धाव मिळते इथे मात्र गौदी उंबारडे संघाला धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा आपण पाहू शकता. सायकलला फलंदाज आता आपण खूप चांगली फलंदाजी करतो. सलामी लावून विकास जाधवला आपण पाहू शकतो. योगेश तो विकास चेंडू शप्पल ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती येते. खरं का विकासला माहिती आहे इथं मात्र लक्ष मोठं ठेवायला लागणार आहे. राकेश मात्र 11 संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. योगेश तो विकास हा चेंडू लीडिंग एज यावेळेला फलंदाज बाद. विकास बॅक टू पवेलियन. रिद्धेश कोणती चूक करत नाही. थँक्यू डीजे मास्टर. खूप चांगली आपण कमबॅक बघायला मिळतो योगेशच्या माध्यमातून. योगेश रिवर्सचा वापर केला बघा. थोडस ऑप्शनच्या बाहेर चेंडू फेकला होता आणि इथं मात्र चतुराई दाखवतो फलंदाज भूषणने चतुराई दाखवली. थँक्यू. थोडस ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि यावेळेला भूषण चतुराई दाखवतोय. रिवर्सच्या माध्यम चेंडूला सीमा पार देतोय. धावसंख्या धावफलक 24 धावा बाडी संघाची. चेंडू मनकडे सायण्याचा वळवायचा प्रयत्न केला होता. थोडस मिस स्पीड होते यावेळेला. आपण शॉर्ट फाईन लेगला रिद्धेश कडून एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकाते आपण पाहू शकता. यावेळेला 25 धावा आपण पाहू शकता. कारण का काही कारणास्तव आपण बघतो ऍडजस्टमेंट करून हा सामना दुसऱ्या फेरीत आम्ही इथं पहिलं आपण होतो दुसऱ्या फेरीला पहिला सामना इथे खेळतो नितीन. पण इथं योगेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज उगम शेलरला आपण पाहू शकता. योगेश तो उगम हा चेंडू या वेळेला व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये. अमोल पाटील येतो आणि ते मात्र चेंडूला आपल्या हातात विसरून घेतो. उगमला मात्र परतावं लागणार आहे. थँक्यू डीजे. नितीन बघा काय कमबॅक करून दिले. पहिल्या षटकात 18 धावा. त्यानंतर योगेश पाटील आला आणि काय गोलंदाजी केली. 7 धावा देऊन 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केलेल्या आहेत. विकासला बाद केलंय, उगमला बाद केलंय. तर आता 2 नवीन फलंदाज आपण पाहू शकता मैदानात त्यावेळेला. भूषण आणि आपण बघितलं तर रोहित ही जोडी. भूषण आणि रोहित ही जोडी. गोलंदाजी मार्कवर स्पिन आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. तर विचार केला तर यावर्षीचा आपण म्हणजे रिद्धेशने आतापर्यंत 2 मेडल टाकला. या स्पर्धेत देखील मेडल फेकलंय. रिद्धेश येतोय.
रिद्धेश पाटील स्ट्राईक केला फलंदाज भूषणला आपण पाहू शकता. रिद्धेश आमच्या समालोचक कक्षा एन कडून. चेंडू अतिशय चांगलं यष्टिरक्षण बघायला मिळत आहे. अपील होतं इथं मात्र परेश पाटील खूप आत्मविश्वासाने अपील करतो इथं मात्र, पण पंच मात्र कोणत्या पाहिजे खून करत नाही. धर्मेंद्र वर्मा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिला चेंडू इथे डॉट फेकतो आपण, भूषणला मात्र चेंडू समजत नाहीये. पुणेचा रिद्धेश पाटील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं बसंकाचं तिसरं षटक घेऊन येते. यावेळेला लेफ्ट हँड ओव्हर विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला भूषण, नो स्ट्राईकला रोहित, तर धावसंख्या दाखल आपण पाहू शकता. यावेळेला गावदेवी बार्डी संघाची प्रथम फलंदाजी 25 धावा, पहिल्या 17 धावा. एक दमदार सुरुवात केली होती, पण त्यानंतर योगेश पाटील याला गोलंदाजीला काय गोलंदाजी केली. 7 धावा देऊन 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या. विकासाने आपण तो उगमला बाद केला. पुणे तर रिद्धेश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज भूषणला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्रक्षण फाईन लेग, बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड विकेटला क्षेत्रक्षण पाहू शकता. चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळतंय. क्षेत्ररक्षक आहे ते मात्र लॉंग ऑनला खूप चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतंय. अमोल जातं डीप मध्ये. इथे मात्र चेंडू जोपर्यंत फीड करेल 1 धाव घेण्याचा अवधी येतात. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव कधी 26 धावा आपण पाहू शकता. स्ट्राईकला फलंदाज रोहित येतोय. दरम्यान आपण बघतो भगवा चषकाचे आयोजक वन मॅन आर्मी सुमित भोईर साहेबांचं आगमन होतंय. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुमित भोईर साहेबांना विनंती करतो या मंचावर दादा आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. चेंडू लॉफ केला. याला चेंडू हवे ते, पण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं इथे मात्र आपण बघितलं तर अमोलकडून एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो 27 धावा. रिद्धेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता भूषणला पाहू शकता. नो शकला रोहित. पहिल्या षटकात 18 धावा, नंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू यावेळेला झेल सुटला जातोय. नितीन मला वाटतं सूर्याची किरण डोळ्यावर आली असतील, कदाचित चेंडू दिसला नसावा. जबरदस्त चेंडू फीड होईल इथं आपण थर्ड मॅन रिजन मध्ये. परत धावा मिळतात तिथे 2 धावा मिळतात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव कधी आपण पाहू शकता 29 धावा आपण पाहू शकता. की नितीन आपण बघतो काही खेळाडू सनग्लासचा वापर करतात, ते योग्य असतं. पुणे रिद्धेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला भूषण. चेंडू पडल्यानंतर बाहेर काढल्या वेळेला लेग ब्रेकच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. वाडेकर संघाचा आपण जर विचार केला तर वाडेकर संघाकडे खूप फिरकी गोलंदाज बघायला मिळतात. नवीन नवीन गोलंदाज बघायला मिळतात. तर रिद्धेश पुणे त्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. सायकल फलंदाज भूषणला आपण पाहू शकता. चेंडू अति सुरेख फटका मिडपच्या डोक्यावरना खेळून काढतो. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. प्रथमेश पालकरी टाळ्याहून जाऊ दे. प्रथमेश आधी ऑन द स्टंप फेकी काय असे दाखवून दिलं. एक नवोदित खेळाडू आहे, संघामध्ये स्थान मिळवलं आणि त्या स्थानाचं आपण संधीचं सोनं करतोय. इथे मात्र 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू 30. भोईर साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर इथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं आपण क्षेत्ररक्षकाने. प्रथमेश पालकरी. नितीन काय क्षेत्ररक्षण दाखवलंय. तर गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला आपण अंतिम षटक घेऊन येतोय अमोल. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला चेंडू अतिशय सुंदर फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडू तो लॉंग ऑनला. 1च धाव मिळणार आहे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 31 धावा. भूषण आणि निलेशला पाहू शकता. यावेळेला चेंडू यावेळेला हवे ते पायचाल झेल होतोय का. कल्पेश केणे चूक करणार नाही. जुगडू केणे यांचे बंधुराज आपण पाहतो. बंधुराजांचा चिरंजीव आपण पाहू शकता. यावेळेला खूप चांगला झेल पकडतोय.
स्ट्रायकरला फलंदाज निलेशला आपण बसवता. चेंडू यावेळेला सफल झाले ते, पण चेंडू मात्र एष्ट्यांचा वेध घेतो. इथं मात्र 2 चेंडूमध्ये 2 सफलता प्राप्त करतो इथं मात्र अमोल. मास्टर साई बाबाचं अप्रतिम संगीत ऐकवलंय. पण आता अक्षयने अशीशी जोडी आपण मैदानात पाहू शकतो. धावसंख्येत हा फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 31 धावा गडी बाद झाले. तब्बल जर विचार केला तर आतापर्यंत 6 गडी बाद झाले. बघा नितीन काळन पहिल्या षटकात 18 धावा. त्यानंतर योगेशाला खूप चांगली गोलंदाजी केली. आपण 7 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. रिदेशनी धावा दिल्या तब्बल. चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते आपण बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 32 धावा. रितेशनी 5 धावा दिल्या. अमोल गोलंदाजी मार्ग. चेंडू फुलटाच होता. खूप चांगला ऑफ ड्राय बघायला मिळतोय. मिसफिट झाली इथं मात्र, पण 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. वेळेला 34 धावा आपण पाहू शकता. वेळेला पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत 16 धावाच फक्त कुठून दिल्या आहेत. षटक प्रगतीपथावर 4थं. चेंडू लोवर फुलटा चेंडू ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आलाय मात्र इथं खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद होतो इथं मात्र. अंतिम चेंडू देखील आपण 3री धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होतो इथं मात्र फलंदाज. 2 ने धावसंख्या वाढली. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. वेळेला 36 धावा. नितीन पहिल्या षटकात 18 धावा आणि 3 षटकामध्ये फक्त 18 धावा आल्यात. 36 धावा झाले. 37 धावांचं मापक लक्ष असणारे आपण म्हणतोय राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाला. तर यानंतर एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. आपण म्हणतोय नवीन 11 तिसगाव विपक्ष जर्मन निळजे. नवीन 11 तिसगाव संघाने नाणेफेकी जिंकली आणि आपण म्हणतो आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा. सागर 36 धावा झाल्या. प्रथम फलंदाजी करताना आपण गावदेवी उंबाडे संघाने 7 गडी बाद 37 धावांचं मापक लक्ष असणार आहे. पण नितीन आपण जेव्हा जेव्हा लक्ष कमी असतात तेव्हा तेव्हा सामना मात्र खूप चांगला बघायला मिळतोय. डीजे थँक्यू डीजे. तर धावसंख्या धावफलकात आपण 36 धावा पाहिल्यात. प्रथम फलंदाजी करताना उंबाडी संघाची तर 37 धावांचं लक्ष असणार आहे. तर सामना जेव्हा इथे स्थिर होईल तेव्हा ऐकूया आमचे साथी समालोचक नितीन काळेंना. धन्यवाद भाऊ पाटील. 37 धावांचं टार्गेट ज्या प्रकारे भाऊ पाटील यांनी सांगितलं. पहिल्या षटकात 18 धावा आल्या होत्या, पण नंतरच्या 3 षटकात फक्त 18 धावा आल्या. म्हणजे किती चांगली गोलंदाजी केली योगेश अमोल आणि रितेश पाटीलने. कारण मुख्य गोलंदाज अमर ठाकूरवर हल्ला चढवला होता भाऊ पाटील. 18 धावा. तर सुमित भोईर साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत उंबाडेचे, ज्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपण एक स्पर्धा बघू शकाल. भगवा चषक जानेवारी महिन्यात आपल्या भेटीसाठी येईल. खूप चांगलं आयोजन मागच्या वर्षी सुद्धा आपण बघितलं होतं. सोनापाडा संघ सुद्धा त्या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. पहिला क्रमांक निशान जेजी स्पोर्ट वाकलन. दुसऱ्या क्रमांकावरती आपण विचार केला तर सिद्धिविनायक अंजूर हा संघ आला होता. आणि 3ऱ्या क्रमांकावरती राकेश मात्री 11
सोनापाडा संघ त्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तर 37 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज निलेश जाधव. सेकंड फलंदाज अमोल पाटील. 9 सेकंडला योगेश पाटील. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं पॉवर प्लेचा योग्य वापर आणि अमोलच्या बॅट मध्ये येणारा पहिला दमदार चौकार. धन्यवाद. 37 धावांचा पाठलाग करत असताना अमोल पाटीलने पहिल्या चेंडूने चौकात ठोकलंय आणि जशात तसं चोख प्रत्युत्तर दिलंय गावदेवी उंबाडे टीमला. इथे मात्र चेंडू टॅप केलाय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. धावचीची संधी होती मात्र योगेश सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. निलेश वेगवान चेंडू होता. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर निलेश जाधवचंही कौतुक करावं लागेल. दुसरा चेंडू डॉट आणि तिसरा चेंडू डॉट फेकलाय. कर्नाळा देवी स्पर्धा झाली होती. हेमंत म्हात्रे, सागर म्हात्रे, रवी म्हात्रे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा जिंकली होती उंबाडे टीमने. आता आज थोडीशी घाई दाखवली उंबाडे टीमने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. तोपर्यंत 1 धाव मिळेल. 5 धावा धावफलकात लागल्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि लक्ष 37 धावांचं. पहिल्या षटकात जर 18 धावा आल्या होत्या तर 50 ते 55 धावा उभारायला हव्या होत्या उंबाडे टीमने. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. खूप चांगली गोलंदाजी केली राकेश म्हात्रे 11 सोनापाडा टीमने. सारा स्पर्धा आपल्या भेटीसाठी अजूनही येणाऱ्या महिन्यामध्ये आपण बघू शकाल. स्वर्गीय राकेश म्हात्रे व ऋषी केने यांच्या स्मरणार्थ 17 व 18 तारखेला सोनारपाड्यात एक स्पर्धा आपण एन्जॉय करू शकाल. त्यानंतर 8 जानेवारी ते 15 जानेवारी 50वे वर्ष मकर संक्रांत चषक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल. 48 ग्रामीण संघ आपल्या विभागातील. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव रोखू शकत नाही. 48 संघ आपले ग्रामीण आपल्या विभागातील. त्यानंतर 16 संघ मलंगड आणि रायगड आणि त्यानंतर 40+ संघ सुद्धा त्या स्पर्धेत खेळतील. आणि तब्बल 40+ 8 संघ आहेत ग्रामीण. आणि खूप मोठी स्पर्धा. तब्बल 8 दिवस ती स्पर्धा चालणार आहे. म्हणजे क्रिकेटचा कुंभमेळा निर्जेच्या मैदानात आपण एन्जॉय करू शकाल. येत्या 8 जानेवारी ते 15 जानेवारीला मेगा फायनल असेल. मध्ये इथे फटका खूप चांगला आहे अमोलचा. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमा पार फरार चौकार. ठीक आहे. 36 धावांचं पाठलाग करत असताना अशोक म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उंबाडेचे समाजसेवक सुमित भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार करायचा आहे. भगवा चषक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतो उंबाडे येथे 1 मॅन आर्मी ती स्पर्धा असते. खूप चांगली स्पर्धा मागच्या वर्षी आयोजित केली होती बाळू पाटील उंबाडे येथे. पण 36 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा 37 धावांचं माफ करा 37 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे 27 धावा अजूनही बनवायचे आहेत येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. म्हणजे 9.00च्या सरासरीने बाळू पाटील अजूनही धावा इथे बनवायच्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा टीमला. दत्त ठाकूर आज नाही संघामध्ये. विराज ठाकूर, रितेश म्हात्रे सारखे फलंदाज मात्र कामगिरी तरी खूप चांगली दाखवली या खेळाडूने. टेनिस क्रिकेट खेळच असा आहे. कोणत्याही खेळाडूवर तुम्ही अवलंबून राहू शकत नाहीये. कारण की प्रत्येक खेळाडूला प्रत्येक स्पर्धा खेळणं शक्य नसतं. बऱ्याचशा खेळाडूंना जॉबलाही जावं लागतं. ज्या प्रकारे आमचे निर्जयचे नितेश पाटील सुद्धा जॉब सुद्धा मात्र संघासाठी सुद्धा ते वेळ देतात जॉब मधनं. पण सर्वात प्रत्येक वेळी असं करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक खेळाडू प्रत्येक स्पर्धा खेळू शकत नाहीये. इथे फटका चांगला आहे योगेशचा. मात्र क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये आहेत. चेंडू येतील उचलतील फेकी करतील तोपर्यंत 2 धाव मिळतील योगेशला. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावफलकात धाव लागतात 12-25 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज विकास जाधव स्वतः संघनायक आलेत गोलंदाजीसाठी गौरीपाडा एंडकडनं. विकास गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंड फलंदाज योगेश पाटील. इथे मात्र रिव्हर्सचा वापर केला योगेश पाटीलने.
क्षेत्ररक्षक डीप मध्ये आलेत. बघा आमचे हॉलिंडर तिथे आहेत. योगेश थांबायचे. हॉलिंडर तिथे आहेत. निर्णय येतोय चौकार. कारण योगेश वेगाने धावतोय त्यामुळे योगेशला ही सूचना पोहोचणं खूप गरजेचं आहे. चौकार आहे. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. धावा करावं लागतात त्या 16. 21 धावांची अजूनही गरज आहे. 37 धावांचा पाठलाग करत असताना राकेश म्हात्रे इलेव्हन सोनापाडा संघ. इथे मात्र चांगला चेंडू होता. ब्लॉक कॉलचा चेंडू होता. चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत. वेगाने 1 धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावा करावं लागतात त्या बिनबाद 17. राकेश म्हात्रे इलेव्हन सोनापाडा संघाच्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण इथे खेळतोय. 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 20 धावा इथून बनवायच्या आहेत. मग घेसरच्या स्पर्धेत आपण बघितलं 5 षटकांमध्ये उंबारली संघाने प्रथम फलंदाजी असताना तब्बल 110 धावा कुठल्या काकडवर संघाविरुद्ध. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली दे सिंगल डबल धावा केंद्रित करतायत. 19 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 चेंडूमध्ये 19 धावा इथून बनवायच्या आहेत राकेश म्हात्रे इलेव्हन सोनारपाडा टीमला. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना इथून एखादं षटक चांगलं फेकलं गावदेवी उंबारडे टीमने तर कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये. इथे मात्र अपील केलं जाते. पंच काहीतरी बातचीत करतायत फिरोज सरांची. धर्मेंद्र वर्मा. डिसिजन अजूनही आमच्यापर्यंत आला नाहीये. 19 धावांची गरज आहे. 2 पंच आपण बघतोय. आणि फलंदाज बाद. गावाची गाऊ देवी आई बसली देवलाला. आई माझी बसली देवलाला. सकाळची येलला आई तुझे सेवेला. फक्त येतान गो आई तुझे देवलाला. फक्त येतान गो आई तुझे देवलाला. फक्त येतान गो. धन्यवाद. नवीन फलंदाज परेश पाटील तिसऱ्या क्रमांकावर येतोय. योगेशने आपल्या संघासाठी योगदान दिलं 5 चेंडूमध्ये 8 धावांचं. एकोणीस धावा बाळू अजूनही बनवायचे. 13 चेंडूचा खेळ इथून शिल्लक. मी ज्या प्रकारे सांगितलं बाळू कमबॅक करू शकतो गावदेवी उंबारडे संघ. इथून एखादं षटक चांगलं फेकलं. विकासने चांगली गोलंदाजी दाखवली. आतापर्यंत 8 धावा विकासने खर्च केले आहेत. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर आहेत. 2 धावा. षटक समाप्त होते. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा लागल्या त्या 20. पहिल्या षटकात 10 धावा. दुसऱ्या षटकात 10 धावा. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 17. डीजे धन्यवाद डीजे. तर 12 चेंडू 17 धावा अजूनही बनवायचे आहेत बाळू. या स्पर्धेचा आपण विचार केला तर आतापर्यंत 202 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेत बाळू. त्यानंतर 217 चौकार आणि 206 विकेट आतापर्यंत या स्पर्धेत गेलेत. कारण की या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. मात्र बाळू एक संकल्पना मला आवडली बाळू मकर संक्रांत चषक स्पर्धेमध्ये. ती म्हणजे 40+ खेळाडूंना सुद्धा 8 संघांना संधी मिळाली. म्हणजे कुठेतरी 40+ खेळाडू सुद्धा पुढे येतील बाळू. कारण की आता एक स्पर्धा झाली छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानात.
संदर्भ येथे सुद्धा एक स्पर्धा आहे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये, मला वाटतं 16 तारखेला. म्हणजे अशा अनेक स्पर्धा आहेत बाळू अजूनही 40+च्या. आणि मकर संक्रांत ही खूप मोठी स्पर्धा आहे, 50वं वर्ष आहे आणि त्या स्पर्धेत खऱ्या अर्थाने 40+च्या खेळण्याची संधी दिली, खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि 48 ग्रामीण आणि रायगडचे संघांना सुद्धा संधी आहे. रायगडचे आणि मलंगडचे सुद्धा संघ त्या स्पर्धेत खेळणार आहेत. जर्मन क्रिकेट मंडळ निर्जे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल 8 ते 15 जानेवारी या दरम्यान. 12 चेंडू 17 धावांची गरज होती मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि अमोल पाटीलला मात्र इथे मागे परतावं लागेल. गोलंदाज अमोल बाद होत आहेत बाळू. 11 चेंडू 17 धावा अजूनही बनवायचे आहेत. मी मगाशी सांगितलं सामना अजूनही बॅलन्स आहे, कारण की साजन लोखंडे ज्याने या स्पर्धेतील बाळू दुसरी हॅट्रिक पूर्ण केली, तो गोलंदाज अजूनही गोलंदाजी मार्क आला आणि पहिल्या चेंडूवरती अमोलला बाद केलाय. पण इथून साजन लोखंडेने खूप कमी धावा खर्च केल्या बाळू, तर कमबॅक करू शकतो. कारण की योगेश बाद झालाय, अमोल बाद झालाय. मात्र ग्रामीणचा बाहुबली, ज्याला आपण भगवा चषक मध्ये नाव दिलं होतं, सुमित दादा भोईर यांची स्पर्धा जी आपण मागच्या वर्षी कव्हर केली होती, तोच खेळाडू अमर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर सागर गायकवाड आपला निर्णय कळवायचा आहे. तिसगाव संघ गोलंदाजी तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जर्मन निर्जे संघ. दोन्ही संघाने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे. वळू आपण मॅचच्या दिशेने. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 17 धावा बनवायचे. स्ट्राईक एंडला परेश पाटील, 9 सेकंडला अमर ठाकूर आणि गोलंदाजी मार्कवर साजन लोखंडे. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. सामना अद्याप बॅलन्स आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. सामना अजूनही संपला नाहीये बाळू पाटील मैदानाच्या आतमध्ये. आणि उंबाडे संघ सुद्धा एक चांगला संघ या कल्याण विभागातील. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू फेकून दिलाय. जर परेश पाटीलला जर असा चेंडू दिला तर त्याची किंमत तुम्हाला 6 धावाने मोजावी लागेल. धन्यवाद. काही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, त्यांना विनंती की आपण मैदानाच्या बाहेर नाही या. या षटकाराने या सामन्याची हवा काढली आहे बाळू पाटील, कारण की 10 चेंडूने आता 11 धावांची गरज आहे. 10 धावा जरी बनवल्या राकेश म्हात्रे 11 सोनापाडा टीमने तरी सामना जिंकेल. 3 स्पर्धा बाळू येणाऱ्या काळामध्ये, ज्या 3 स्पर्धांमध्ये तुम्हाला या चेंडूमध्ये नक्कीच सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवते. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक आले, 1 धाव मिळेल. धावपलका धावा लागल्या त्या 27. 10 धावांची अजून गरज. बरोबर 3 स्पर्धा अशा येतील आपल्या आता येणाऱ्या दिवसांमध्ये. बघा 17 आणि 18 जी स्पर्धा येईल सोनारपाडा येते, ज्या स्पर्धेत सुद्धा तुम्हाला जेवणाची व्यवस्था बघायला मिळेल. त्यानंतर चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषक आणि मकर संक्रांत चषक अशा 2 मोठ्या स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा जेवणाची व्यवस्था असते बाळू. नक्कीच नितीन, आपण पाहतोय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकमध्ये पण आपण बघतोय जेवणाची व्यवस्था केली. पण प्रथम आपल्या विभागात जेवणाची कोणी व्यवस्था केली गेली असेल तर जयनुमान निळजे संघाने ती परंपरा चालू केलेली आहे. नक्कीच आणि एक चांगली संकल्पना बाळू, कारण की बरेचसे खेळाडूंना मग वडापाव हे खाद्य वगैरे खावं लागतं. इथे मात्र फटका चांगला आहे. अमर ठाकूरच्या बॅट मधनं हा चौकार. धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. तर कुंदन जाधव यांनी जर झेल पकडला तर हेमंत म्हात्रे गौरीपाडा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे मात्र ऑप्शनच्या खूप बाहेर होता, पंच वाईट चिकून करतायत. आता मात्र बाळू फक्त धावांची गरज आहे, ती 5 धावांची गरज आहे. आणि ठाणा रायगड असाही सामना बाळू होणार आहे मकर संक्रांत चषकला. म्हणजे पहिल्यांदाच त्या स्पर्धेत असा सामना होईल ठाणा विपक्ष रायगड. कारण की बाळू ज्यावेळी इथे मात्र चेंडू वेगाने आले, खराब क्षेत्ररक्षण, 3 धावांची अजूनही गरज आहे बाळू. परंतु ज्यावेळी नार्वीच्या स्पर्धेत हेमन केनी पेटाई संघाच्या खेळाडूशी संपर्क घातला की तुमच्या समोर ठाण्याचा संघ होता आगासन, तर त्यावेळी हेमन केनीने सांगितलं ठाणा रायगड आम्ही असं कधीही मानत नाही. सर्व खेळाडू एकत्र. आणि हेमन केनीने सांगितले माझा जन्म संदपला झालाय, त्यामुळे ठाणा रायगड असं काही नसतं मिळालो. कारण प्रेक्षक सामना असताना अमर ठाकूर ब्रँडेश फटका, बाहुबली षटकार आणि सामना फिनिश.
द लाईनअप